नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एल.एस. मराठी. आज 22 लाख स्वप्नांची रिनीट अर्थात 3 मे रोजी जी परीक्षा घेण्यात आली तीच परीक्षा पेपर फुटीमुळं रद्द करण्यात आली. लाखो विद्यार्थ्यांचं नशीब फुटलं आणि पुन्हा एकदा रिनीट म्हणून या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसावं लागतंय. अखेर 48 दिवसांनी आज तो दिवस उजाडला. 21 जून. आज 551 भारतातली केंद्र आणि परदेशांमधील 14 आंतरराष्ट्रीय शहर या ठिकाणी ही नीटची री एक्झाम होतीये. तब्बल 22,79,054 एवढे विद्यार्थी या परीक्षेला बसणार. खरं तर एवढेच विद्यार्थी 3 मे रोजी बसले होते. परीक्षा दिली, काय आनंद. आता आपण भविष्यात डॉक्टर होणार आहोत. अतिशय चांगला पेपर गेलाय. आई वडिलांना तर त्यांनी अक्षरशः मिठीत घेऊन सांगितली की आई, मी यावेळी खूप चांगले मार्क्स मिळवणार आणि डॉक्टर बनणार, तुमचं स्वप्न पूर्ण करणार. पण थोड्याच दिवसांमध्ये या स्वप्नांचा चुराडा झाला, कारण नीटचा पेपर फुटला. 100-200 नव्हे, तब्बल 400 प्रश्न व्हायरल झाले व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर. आणि 12 मे रोजी एनटीएनं निर्णय घेतला की 3 मे रोजी घेतलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता करायचं काय? मी तर पेपर चांगला दिला होता, मी तर चांगले प्रश्न सोडवले होते, एवढा अभ्यास केला होता, 2 वर्ष या परीक्षेसाठी रात्रंदिवस जागून मेहनत घेतली होती. आई वडिलांनी काबाड कष्ट करून हॉस्टेलची फी भरली होती, कोचिंग क्लासेसची फी भरली होती. शिवाय मी दिवस रात्र जागून या परीक्षेच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतलेल्या मेहनतीचं काय, ती तर वाया गेली. यातूनच अनेक विद्यार्थ्यांना टेन्शन आलं आणि नैराश्यापोटी देशात अनेक ठिकाणी या विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं. आज पुन्हा एकदा 22,79,054 विद्यार्थी या नीट परीक्षेला बसले. खर तर आता पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होऊ नये ही जबाबदारी कुणाची? या शिक्षण मंत्र्यांचीच ना, ज्यांच्यासाठी कितीतरी झुरळं जंतर मंतरवर आंदोलन करतायत की या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या. हेच शिक्षण मंत्री म्हणतायत की OMR मुळे पेपर लीकचं मूळ कारण होतं. मग तेच OMR पुन्हा एकदा या परीक्षेला काय ठेवण्यात आलंय? आता प्रश्न हा उरतो की जेवढे विद्यार्थी परीक्षेला बसलेत त्यांच्या मनात पुन्हा हीच भीती की पुन्हा एकदा पेपर तर लीक होणार नाहीत ना, पुन्हा एकदा पेपर तर फुटणार नाहीत ना, की आम्ही आयुष्यभर फक्त परीक्षाच देत बसायचं. खरं तर आता या सगळ्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागतंय. आज परीक्षा आहे दुपारी 2 ते 5:15, म्हणजे 3.25 तास ही पोरं आपला जीव टांगणीला लावून बसली आहेत. आणि मग या परीक्षेचा निकाल जाहीर होणार. 12 मे रोजी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 21 जूनला ही परीक्षा होईल असं सांगण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या हाती उरले फक्त 48 दिवस आणि 48 दिवसात पुन्हा एकदा हॉस्टेल, पुन्हा एकदा कोचिंग, पुन्हा एकदा मानसिक ताणतणाव. आता हा सगळा टेन्शनचा भाग आज रिलीज होणार आहे तो पेपरच्या माध्यमातून. काय होतं मागच्या वेळी 3 मेला? तब्बल 2 लाख कर्मचारी, सिक्युरिटीचा फार्स बघा, सीसीटीव्ही, बायोमेट्रिक. काय घडलं हो? एवढं सगळं असून सुद्धा पेपर लीक झालाच ना. मग आता निर्णय घेतला, एअरफोर्सनी प्रश्नपत्रिका येणार, टेलिग्राम बंद, बॅन. का? त्याच वेळी केलं असतं तर काय फरक पडला असता का? पण नाही हो. आमचं शिक्षण खातं असं आहे की सगळं काही घडल्यानंतर यांना सुचतं, यांना जाग नेहमी शेवटीच येते. आता या शिक्षण मंत्र्यांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात, काळजी करू नका, बिनधास्त पेपर लिहा, यावेळी नुकसान होणार नाही म्हणून. बघूयात, शिक्षण मंत्र्यांचा एकीकडे राजीनामा मागितला जातोय आणि हे शिक्षण मंत्री 31 म्हणजे जवळपास इतके दिवस झाले आज तोंड उघडत आहेत. ठीक आहे, 3 मेला झालेली परीक्षा 48 दिवसांनी का होईना, पण शिक्षण मंत्र्यांना इतकं शहाणपण तरी सुचलं की विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. आता आज
याच परीक्षेच्या माध्यमातून भविष्यातले डॉक्टर्स घडणार आहेत. कुणी एम्सला जाईल, कुणी आणखी चांगल्या ठिकाणी कॉलेजात ऍडमिशन त्याला मिळेल, भविष्यात तो चांगला डॉक्टर बनेल. पण हे सगळं कधी घडेल? जेव्हा आमचं शिक्षण खातं स्वच्छ साफ असेल. त्यामुळं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज हाच आहे. 22,79,054 विद्यार्थ्यांचं भविष्य पुन्हा एकदा या शिक्षण खात्याच्या हातात आहे. 551 केंद्र देशभरातली आणि आंतरराष्ट्रीय शहरं 14. पण तरी देखील एक इरसाल नमुना आपल्याला यावेळी देखील या नीट परीक्षेच्या दरम्यान पाहायला मिळालाच. अबुधाबीचा घोळ, अब्दुल्ला मोहम्मद तालिब, आठवतंय ना तो विद्यार्थी नागपूरचा. त्यांनी सेंटर निवडलं नागपूर, वर्धा, भंडारा, आणि त्याला सेंटर कुठलं मिळालं? अबुधाबी, UAE. अरे ते पोरग बिचार गरीब, त्याच्याकडे पासपोर्ट सुद्धा नाही. 48 तासात तो ही सगळी तयारी करणार कुठून आणि अबुधाबीला जाण्यासाठी पैसे आणणार कुठून? पोराला रडू कोसळलं, आई बाप तर अक्षरशः वैतागून गेले. मग हा आवाज NTA कानावर पोचला आणि तेव्हा कुठं पुन्हा एकदा नागपूर हे केंद्र अलॉट केलं. पण या 48 तासात त्याला झालेलं जे मानसिक टॉर्चर होतं त्याचं काय? NTA तर काय हात वरती करून म्हणाला नाही, ते त्या पोरांनीच सेंटर निवडलं होतं. त्यामुळे आता हा जो घोळ झालाय ना, तो घोळ बंद करा आणि यंदा तरी ही परीक्षा नीट घ्या, एवढंच सांगणार. म्हणून जाता जाता इतकंच म्हणेन, 22 लाख स्वप्नांची आज रीनीट, ही तरी परीक्षा नीट घ्या रे. LS मराठीकडून या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा.